नमस्कार यूट्यूब फॅमिली. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक कथेचा शेवट एक नवीन सुरुवात करून जातो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा भाग. सई काही क्षण विचार करत उभी राहिली. मग ती स्वतःशीच म्हणाली, माझ्यापासून काहीतरी लपवलं जातंय आणि यावेळी मी शांत बसणार नाही. तिने पटकन मोबाईल, कारची चावी घेतली आणि रूम बाहेर पडली. खाली राजवर्धन आणि विहान गाडीत बसले. गाडी जयपूरच्या शांत रस्त्यांवरून पुढे निघाली. काही मिनिट दोघेही शांत होते. शेवटी विहानच बोलला. तो म्हणाला, बॉस, खरं सांगू? राजवर्धन म्हणाला, बोल. विहान म्हणाला, मला शेखावत हेरिटेज हाऊसची भीती नाही. राजवर्धन त्याच्याकडे पाहू लागला. विहान हसत म्हणाला, मला भीती आहे सई मॅडमची. त्यांना जर समजलं ना की आपण एकटेच आलोय, तर आधी त्या आपल्याला सुनावतील. विहानचं बोलणं ऐकून राजवर्धनच्या चेहऱ्यावर नकळत हलकसं हसू उमटलं. विहान लगेच म्हणाला, झालं, इतिहास घडला. राजवर्धन भुवया उंचावत म्हणाला, काय झालं? विहान लगेच म्हणाला, तुम्ही हसलात ना, ही गोष्ट मी डायरीत लिहून ठेवणार. राजवर्धन नकळत डोकं हलवतो. गाडीत पहिल्यांदाच हलकं वातावरण निर्माण होतं. काही अंतरावर सई स्वतःची कार चालवत त्यांच्या मागे होती. ती सुरक्षित अंतर ठेवून गाडी चालवत होती. सई मनातच म्हणाली, तुम्ही काहीही म्हणा राजवर्धन, पण यावेळी मी तुम्हाला कुठेही एकटं जाऊ देणार नाही. दरम्यान अनघांची झोप उघडली. त्यांनी सहज सईच्या रूमकडे पाहिलं. रूम रिकामी होती. सई, सई, त्यांनी आवाज दिला, पण कोणतंही उत्तर आलं नाही. त्यांनी रिसेप्शनवर फोन केला. रिसेप्शनिस्ट म्हणाली, मॅडम, काही वेळापूर्वीच सई मॅडम हॉटेलमधून बाहेर गेल्या. अनघांच्या चेहऱ्यावरची चिंता वाढली. त्या खुर्चीवर बसल्या. हळूच त्यांच्या पर्समधून एक जुनी चावी बाहेर आली. त्या चावीला जोडलेला छोटासा धातूचा टॅग, त्यावर कोरलेलं होतं, SHH. अनघांच्या डोळ्यात अश्रू दाटले. त्या म्हणाल्या, इतकी वर्ष हे गुपित जपलं. देवा, आज हे सगळं संपणार तर नाही ना? दुसरीकडे राजवर्धनची गाडी एका चौकात लाल सिग्नलला थांबली. सईची कारही थोड्या अंतरावर थांबली. राजवर्धनने सहज रिअर व्ह्यू मिररमध्ये पाहिलं. सईचं हृदय धडधडू लागलं. तिने पटकन चेहरा स्कार्फने झाकला. सिग्नल हिरवा झाला. गाड्या पुढे निघाल्या. सईने सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळाने विहान पोटावर हात ठेवत म्हणाला, बॉस, समर सरांना वाचवण्याआधी पोट वाचवूया का? राजवर्धनने त्याला गाडी बाजूला घ्यायला सांगितली. रस्त्याच्या कडेला एक छोटासा चहाचा स्टॉल होता. दोघेही कारमधून खाली उतरले. सईनेही आपली कार थोड्या अंतरावर उभी केली. ती पटकन स्टॉलच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभी राहिली. चहावाला विचारतो, काय देऊ मॅडम? सई हळू आवाजात म्हणाली, एक चहा. त्याचवेळी राजवर्धन तिच्या अगदी काही पावलांवर उभा होता. क्षणभर त्याची नजर तिच्याकडे वळली, पण सईने लगेच चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला. विहान चहा घेत म्हणाला, बॉस, या मॅडमना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. राजवर्धन पुन्हा तिच्याकडे पाहतो. सईचं हृदय मात्र जोरजोरात धडधडत होतं. तेवढ्यात चहावाला मध्ये येतो. साहेब, तुमचा चहा. क्षण तसाच निसटून जातो. राजवर्धन पुढे निघून जातो. सई हलकसं हसते. ती म्हणते, वाचले. सूर्य वर चढू लागला होता. गाडी आता शहराबाहेर आली. समोर मोठमोठी झाडं, निर्जन रस्ता आणि थोड्या अंतरावर जुन्या दगडी कमानीवर कोरलेली अक्षरं, शेखावत हेरिटेज हाऊस. राजवर्धनने गाडी थांबवली. विहान देखील गाडीतून खाली उतरला. दोघांनी त्या प्रचंड लोखंडी दरवाजाकडे पाहिलं. संपूर्ण परिसरात अजब शांतता होती. काही अंतरावर झाडामागे उभी राहून सई हे सगळं पाहत होती. सई मनातच म्हणाली, हेच ते ठिकाण. राजवर्धनने दरवाजाकडे एक पाऊल टाकलं आणि आतून कर असा आवाज झाला.
वर्षानुवर्षे बंद असलेला तो विशाल लोखंडी दरवाजा हळूहळू स्वतःहून उघडू लागला. राजवर्धन, विहान आणि दूर उभी असलेली सई तिघेही स्तब्ध झाले. विशाल लोखंडी दरवाजा हळूहळू उघडत गेला. राजवर्धन आणि विहान यांनी सावधपणे आत पाऊल टाकलं. आजूबाजूला अजब शांतता होती. जणू वर्षानुवर्षे कोणीच न राहिल्यासारखं ते जुनं हेरिटेज हाऊस होतं. भिंतींवर धुळीचा थर, छतावर कोळ्यांची जाळी आणि जुन्या लाकडाचा मंद वास. विहान हळू आवाजात म्हणाला, "बॉस, इथे माणसापेक्षा शांतता जास्त भीतीदायक आहे." राजवर्धन काहीही बोलला नाही, पण त्याची नजर मात्र प्रत्येक कोपरा तपासत होती. दूर झाडामागे लपून बसलेली सईही हळूच आत शिरली. ती मनातच म्हणाली, "माफ करा राजवर्धन, पण यावेळी मी तुमचं काहीही ऐकणार नाही." राजवर्धनचा पाय अचानक थांबला. जमिनीवर वाहनांच्या ताज्या टायरच्या खुणा दिसत होत्या. तो खाली बसला. हातानेच त्याने त्या खुणा तपासल्या. राजवर्धन म्हणाला, या खुणा जुन्या नाहीत. कोणीतरी नुकतंच इथून गेलं आहे." विहानच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. दुसरीकडे सई एका मोठ्या हॉलमध्ये आली. भिंतींवर अनेक जुने फोटो लटकत होते. ती एक एक फोटो पाहू लागली. अचानक तिची नजर एका फोटोकडे खेळली. त्या फोटोत तरुण समर, अनघा आणि त्यांच्यासोबत उभा असलेला एक तिसरा व्यक्ती होता. पण त्या तिसऱ्या व्यक्तीचा चेहरा धारदार वस्तूने खरवडून पूर्णपणे मिटवला होता. तो पाहून सईच्या अंगावर शहारा आला. सई हळू आवाजात म्हणाली, "मॉम, तुम्ही हा फोटो का लपवला होता?" तेवढ्यात मागून पावलांचा आवाज आला. सई दचकून मागे वळली. राजवर्धन तिच्या समोर उभा होता. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. राजवर्धन पुढे म्हणाला, "मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं, इथे येऊ नका." सईनेही ठामपणे उत्तर दिलं, "हे माझ्या डॅडचं प्रकरण आहे. त्यामुळे मला कोणीही थांबवू शकत नाही." राजवर्धन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग शांत स्वरात म्हणाला, "ठीक आहे, मग आता एकटी फिरायचं नाही." सईने हलकेच मान डोलावली. तेवढ्यात विहानचा मोठा आवाज आला, "बॉस, पटकन इकडे या." दोघेही धावत त्याच्याकडे आले. खोलीच्या मध्यभागी एक जुनं लाकडी टेबल होतं. टेबलावर धुळीचा जाड थर होता, पण त्या धुळीत कोणीतरी नुकतंच बोट फिरवून फक्त एक अक्षर लिहिलं होतं, "येस." सईच्या डोळ्यात आशा चमकली. "डॅड?" ती म्हणाली. राजवर्धन खाली बसला. धूळ हातात घेत म्हणाला, "ही खून फार जुनी नाही. काही तासांपूर्वीच इथे कोणी होतं." सईचं लक्ष अचानक टेबलाखाली गेलं. ती खाली वाकली. एक छोटंसं चांदीचं कफलिंक तिच्या हातात आलं. त्यावर सुंदर अक्षरात कोरलेलं होतं, "SP." ते पाहताच सईचे हात थरथरू लागले. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती म्हणाली, हे हे डॅडचं कफलिंक आहे. त्यांच्या वाढदिवसाला मीच त्यांना गिफ्ट केलं होतं." क्षणभर तिथे शांतता पसरली. राजवर्धनने ते कफलिंक हातात घेतलं. त्याच्या चेहऱ्यावरचा गंभीरपणा आणखी वाढला. राजवर्धन म्हणाला, "याचा अर्थ समर सर इथे आले होते." अचानक वरच्या मजल्यावरून मोठा आवाज झाला, "धाड!" तिघेही वर पाहू लागले. राजवर्धन धावत जिना चढला. विहान आणि सई त्याच्या मागे चढले. वर पोहोचल्यावर एक मोठी खिडकी उघडी होती. पडदे वाऱ्याने हलत होते. जमिनीवर फुटलेली फुलदाणी पडली होती. राजवर्धनची नजर खिडकीच्या चौकटीवर गेली. तिथे ताज्या रक्ताचा एक छोटासा डाग होता. त्याने बोटाने स्पर्श केला. रक्त अजून पूर्ण सुकलं नव्हतं. राजवर्धनचा आवाज गंभीर झाला, "आपण उशीर केलेला नाही. कोणीतरी काही मिनिटांपूर्वीच इथून निघालं आहे." सईने खिडकीबाहेर पाहिलं. दूर हवेत धुळीचा एक हलका लोट विरत होता. जणू एखादं वाहन काही क्षणांपूर्वीच तिथून निघून गेलं होतं. तिच्या ओठांवर नकळत शब्द उमटले, "डॅड, तुम्ही खरंच इथे होता का?" राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं आणि पहिल्यांदाच ठाम आवाजात म्हणाला, "सई, मी तुम्हाला वचन देतो. समर सरांना शोधल्याशिवाय मी जयपूर सोडणार नाही." सईच्या डोळ्यात पुन्हा आशा दिसू लागली. पण त्या तिघांना हे माहीत नव्हतं की हेरिटेज हाऊसच्या दुसऱ्या मजल्यावरील
एका अर्धवट उघड्या खोलीतून कोणाच्या तरी नजरा त्यांच्यावर खिळलेल्या होत्या. दुसऱ्या मजल्यावरील खोली राजवर्धनला जाणवली. कोणीतरी त्यांच्यावर नजर ठेवून आहे. तो क्षणाचाही विलंब न करता त्या खोलीकडे धावला. विहान आणि सईही त्याच्या मागोमाग धावत आले. राजवर्धनने जोरात दार उघडलं, पण खोली पूर्ण रिकामी होती. एक मोठी खिडकी उघडी होती. पडदे वाऱ्याने हलत होते. विहान खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, बॉस, कोणीतरी मागच्या बाजूने पळालं आहे. राजवर्धन लगेच खाली धावला. हेरिटेज हाऊसच्या मागच्या बाजूला ओल्या मातीत ताज्या बुटांचे ठसे दिसत होते. राजवर्धन त्या ठशांकडे पाहत म्हणाला, तो अजून फार दूर गेलेला नाही. विहान म्हणाला, मी उजवीकडचा भाग पाहतो. राजवर्धन मान हलवतो. दोघेही 2 दिशांना निघून जातात. सई मात्र अजूनही त्या रूममध्येच उभी होती. तिची नजर एका छोट्याशा लाकडी दरवाजावर जाते. दार अर्धवट उघडं असतं. ती सावधपणे त्या रूमच्या आत जाते. आत जुनं स्टोर रूम होतं. धूळ, जुने बॉक्स, तुटलेल्या खुर्च्या आणि एका कोपऱ्यात पडलेली व्हीलचेअर. सईच्या मनात अचानक अस्वस्थता निर्माण होते. ती पुढे जाते. व्हीलचेअरच्या हँडलला एक कापडाचा छोटासा तुकडा अडकलेला असतो. तो पाहून ती थबकते. हा तर डॅडच्या शर्टच्या कापडासारखाच आहे. तिचे डोळे पाणवतात. तेवढ्यात तिच्या मागे दार आपटल्याचा आवाज येतो. धाड! सई दचकून मागे वळते. दार बंद झालेलं असतं. ती धावत जाऊन दार उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण दार बाहेरून बंद केलं होतं. सई म्हणाली, कोण आहे? दार उघडा. बाहेर राजवर्धन परत येतो. त्याला सई कुठेही दिसत नाही. तो आजूबाजूला पाहतो. सई, सई, तो आवाज देऊ लागतो, पण कोणतंही उत्तर येत नाही. विहानही धावत येतो. बॉस, सई मॅडम कुठे आहेत? तो विचारतो. राजवर्धनच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टच दिसत होती. आतमध्ये सई दार ठोठावत होती. अचानक तिला मागून पावलांचा आवाज ऐकू येतो. ती हळूहळू मागे वळते. समोर एक उंच सावली उभी होती. चेहरा अंधारात दिसत नव्हता. सईचा श्वास रोखला गेला. ती घाबरून 2 पावले मागे सरकते. तोच बाहेरून राजवर्धनचा आवाज येतो. सई, तुम्ही आत आहात का? सई मोठ्याने ओरडते. राजवर्धन, मी इथे आहे. क्षणाचाही विलंब न करता राजवर्धन दारावर जोरदार लाथ मारतो. पहिल्या लाथेत दार हलतं आणि दुसऱ्या लाथेत कडी तुटते. दार उघडताच राजवर्धन धावतच आत येतो. सई देखील घाबरलेली होती. ती त्याला पाहताच त्याच्याकडे धाव घेते आणि क्षणाचाही विचार न करता ती त्याला घट्ट मिठी मारते. राजवर्धनही तिला मिठीत घेतो आणि तिच्या पाठीवर हलकेच हात ठेवतो. तो म्हणाला, मी आलोय. आता तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. सईचे डोळे भरून येतात. विहान आजूबाजूला पाहत म्हणतो, बॉस, इथे तर कोणीच नाही. राजवर्धन लगेच मागे वळतो. जिथे ती सावली उभी होती तिथे आता फक्त जमिनीवर पडलेली एक जुनी चावी असते. राजवर्धन ती चावी उचलतो. त्या चावीवर कोरलेलं असतं, बेसमेंट. राजवर्धन आणि विहान एकमेकांकडे पाहतात. सई अजूनही धास्तावलेली असते. राजवर्धन शांतपणे म्हणतो, या हेरिटेज हाऊसचं खरं रहस्य खाली लपलं आहे. तिघांची नजर बेसमेंटकडे जाणाऱ्या जुन्या जिन्यावर खिळते. बेसमेंटकडे जाणाऱ्या जुन्या दगडी जिन्यासमोर तिघेही उभे होते. राजवर्धनच्या हातात ती जुनी चावी होती. सई अजूनही घाबरलेली होती. तिच्या चेहऱ्यावरचा ताण राजवर्धनच्या नजरेतून सुटला नव्हता. तो तिच्यासमोर येत शांत आवाजात म्हणाला, सई, जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही इथेच थांबा आणि विहानही इथेच थांबेल तुमच्यासोबत. सई लगेच मानेने नकार देते. नाही, मी डॅडचा शोध घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, ती म्हणते. राजवर्धन तिच्याकडे पाहत हलकंसं हसतो. तो म्हणाला, हाच हट्ट तुम्हाला वेगळं बनवतो. सईच्या चेहऱ्यावरही नकळत स्मित उमटतं. विहान त्या दोघांकडे पाहत म्हणाला, मला एक गोष्ट कळत नाही. दोघेही त्याच्याकडे पाहू लागले. मी इथे असिस्टंट आहे की कबाब में हड्डी? सई हसून म्हणाली, दुसरा पर्याय जास्त योग्य आहे. विहान नाटकी चेहरा करत म्हणाला, वा, आता तुम्ही दोघं एकत्र माझी फिरकी घेणार?
काही क्षण वातावरण हलकं झालं. राजवर्धनने चावी कुलुपात फिरवली. खटक असा आवाज झाला आणि दार हळूहळू उघडलं. आत पूर्ण अंधार होता. राजवर्धनने टॉर्च सुरू केली. तिघेही सावधपणे खाली उतरू लागले. बेसमेंटमध्ये जुनं लोखंडी कपाट, मोठमोठे लाकडी बॉक्स आणि धुळीने झाकलेली अनेक कागदपत्रे होती. विहान नाक झाकत म्हणाला, इथे तर शिंक आली तरी प्रतिध्वनी येईल. सईला नकळत हसू आलं. राजवर्धन प्रत्येक कोपरा पाहत होता. अचानक त्याची नजर एका मोठ्या लोखंडी कपाटावर गेली. कुलूप तुटलेलं होतं. त्याने कपाट उघडलं. आत काही जुन्या फाईल्स होत्या. सगळ्या फाईल्सवर धूळ होती, पण एक फाईल मात्र अगदी स्वच्छ होती. जणू ती अलीकडेच कोणी हाताळली होती. राजवर्धनने ती फाईल हातात घेतली. फाईलच्या मुखपृष्ठावर लिहिलं होतं, PG कॉन्फिडेन्शियल. सईने विचारलं, PG म्हणजे परांजपे ग्रुप? राजवर्धनने मान हलवली. फाईल उघडताच आतले सगळे कागद गायब होते. फक्त शेवटचं एक पान शिल्लक होतं. त्या पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सत्य दडवलं जाऊ शकतं, संपत नाही. खाली फक्त एक सही, SP. सईचे डोळे भरून आले. ही डॅडची सही आहे. ही डॅडची सही आहे, ती म्हणाली. तेवढ्यात वरच्या मजल्यावर काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. धाड. तिघेही दचकले. विहान म्हणाला, बॉस, वर कोणीतरी आहे. राजवर्धनने ती फाईल हातात घेतली. चला. तिघेही धावतच वरती आले. पण हॉल पुन्हा शांत होता. कोणीच मुख्य दरवाजावर नव्हतं. फक्त मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. जणू कोणीतरी आत्ताच बाहेर गेलं होतं. सई अचानक थांबली. तिचा पाय घसरला. ती खाली पडणार इतक्यात राजवर्धनने तिचा हात घट्ट पकडला. क्षणभर दोघांचे डोळे एकमेकात गुंतले. सईचा तोल अजूनही गेलेलाच होता. राजवर्धनने तिला अलगद स्वतःकडे ओढलं. तो हळू आवाजात म्हणाला, प्रत्येक वेळी तुम्हाला सावरायला मी वेळेवर येईनच असं नाही. सई त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग प्रत्येक वेळी माझा हात सोडू नका. क्षणभर दोघेही शांत राहिले. विहानने मुद्दाम खाकरत म्हटलं, हॅलो, मी अजूनही इथेच आहे. दोघेही लगेच एकमेकांपासून दूर झाले. सई लाजून दुसरीकडे पाहू लागली. राजवर्धनच्या चेहऱ्यावरही हलकंसं हसू उमटलं. हेरिटेज हाऊसच्या बाहेर तिघेही गाडीकडे निघाले. ते निघून गेल्यानंतर दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा पडदा हलकेच सरकला. एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जाणाऱ्या गाडीकडे पाहत उभी होती. त्याच्या हातात तसल्याच PG चिन्हाची दुसरी फाईल होती. त्याने शांतपणे पुटपुटलं. पहिला धागा त्यांच्या हातात गेला. आता खरी खेळी सुरू होईल. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर अनोळखीतूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाची दुनियाच्या पुढील भागात. तोपर्यंत बाय बाय.